आता तुम्ही म्हणाल बिर्याणी म्हणजे नेहमी लालसर रंग, तिखटपणा, हळदीचा गडदपणा. पण या बिर्याणीत ना लाल तिखट ना हळद. या बिर्याणीनंतर तुमच्या बिर्याणी बद्दलच्या सगळ्या कल्पनाच बदलून जाणार आहेत. हो, आज आपण अशी फ्लेवरफुल बिर्याणी बनवणार आहोत जी तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल, ही माझी गॅरंटी. चला रेसिपीला सुरुवात करण्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या. बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले. चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्याचबरोबर बासमती तांदूळ अर्धा तास आधी स्वच्छ धुवून ठेवलाय. अर्धा तास आधी धुवून ठेवल्यामुळे तांदूळ छानपैकी फुलतो. आता बिर्याणीसाठी एक स्पेशल मसाला बनवणार आहोत. त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 6 वेलची, छोटी हिरवी वेलची, त्याचबरोबर एक छोटा तुकडा जायफळ घेतले. त्याचबरोबर 4 चमचे धने आणि 2 चमचे बडीशोप घ्यायची. ह्या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण आणि हे सगळे मसाले खूप जास्त महत्त्वाचे आहेत या बिर्याणीसाठी. हे वाटण म्हणजे या बिर्याणीचा आत्मा आहे. या वाटणामुळे आपल्या बिर्याणीला खूप छान टेस्ट आणि खूप छान सुवास येणार आहे. मसाला अगोदर पाणी न घालता वाटून घ्यायचा आहे. यामध्ये आपण आलं लसूण काही घातलं नाहीये. हिरव्या मिरची बरोबर फक्त जायफळ, बडीशोप, धने आणि वेलची वाटून घेत आहोत. मोठी वेलची देखील घालायची नाही, फक्त छोटी वेलची घालायची. अगोदर सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालून छानपैकी याची पेस्ट तयार करायची. खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपण हे मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत. घट्टसरच आपल्याला हे वाटण हवंय. आता हे सगळं वाटण आपल्या चिकनवरती काढून घ्या. बिर्याणीमध्ये आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत, त्यामुळे जो काही तिखटपणा आहे तो या हिरव्या मिरचीमुळे येणार आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. चला आता यामध्ये घालून घ्यायचे आलं लसूण पेस्ट. इथे मी साधारण 3 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेतली. त्याचबरोबर यामध्ये घालायचे दही. साधारण पावशेर दही यामध्ये मी घातले. त्यानंतर घालायचा आहे 1 चमचा गरम मसाला. आता इथे मी सगळे मसाले हे अर्धा किलो चिकनच्या प्रमाणामध्ये घालतीये. त्याचबरोबर घातले साधारण 3 चमचे बारीक मीठ आणि तांदूळ मी इथे अर्धा किलो घेतले. अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ असं समप्रमाणामध्ये ही बिर्याणी बनवत आहे. त्यानुसार हे सगळे मसाल्यांचं प्रमाण आणि दह्याचं प्रमाण घेतलेलं आहे. चल आता सगळं मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचं. छान असं मॅरिनेशन हे तयार झाले. आता यामध्ये अर्ध लिंबू देखील पिळून घेऊयात. लिंबू पिळल्यामुळे मॅरिनेशनची प्रोसेस खूप छान फास्ट होते, त्यामुळे लिंबू आवर्जून पिळा. आता हे मॅरिनेशन एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊया. अर्ध्या तासामध्ये चिकनला छान मसाल्यांचा फ्लेवर भेटेल. आता घेऊयात, अर्धा तास झालाय. आता छानपैकी फोडणी करायला घेऊयात आणि त्याचबरोबर एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवले, ज्यामध्ये आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत. एकाच वेळेस हे दोन्ही कामं करून घेणार आहोत. म्हणजे गरम भाजीवरती आपल्याला गरम भात घालायचा आहे. कोणतीही बिर्याणी करताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेला तुमची ग्रेव्ही गरम असते त्यावेळेला त्यावरती गरमच तांदूळ घाला. त्यामुळे दोन्ही प्रोसेस सोबतच करायच्या आहेत. आता पातेल्यामध्ये तेल गरम केले. तेलामध्ये मी जे कांदा तळलेलं तेल होतं, फ्राईड ऑनियन अगोदर करून ठेवला होता, त्याचंही तेल घालून घेतले. तळलेल्या कांद्याच्या तेलाचा खूप छान फ्लेवर आपल्या बिर्याणीला येतो. त्यानंतर शहाजिरी, लवंग, मिरी, दालचिनी, काळी मिरी हे काही खडे मसाले बेसिक घालून घेतलेत. खडे मसाले छान फुलले की यामध्ये मोठे 2 कांदे पातळ चिरून घेतले होते ते घालून घ्यायचे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा जास्त लाल करायचा नाही, फक्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं. अर्ध्या तासामध्ये चिकन छानपैकी मॅरिनेट झाले. जर तुम्हाला वेळ असेल तर जास्तीत जास्त वेळ हे मॅरिनेशन करून ठेवलं तरीही चालेल. आता छानपैकी चिकन आपण परतवून घेऊयात. हे चिकन सुरुवातीला हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवणार आहोत. परंतु सुरुवातीला मात्र फ्लेम हाय ठेवा, त्यामुळे चिकनचे पीसेस अतिशय टेंडर असे शिजतात. खाताना तो टेंडरनेस लगेच जाणवतो. वरून भरपूर असे पुदिना कोथिंबीर बारीक चिरून घातलीये. आता परत एकदा परतवून घेते. तुम्ही बघू शकता दह्यामुळे चिकनला छान पाणी सुटले आणि तेलही सुटायला सुरुवात झाली. 5 मिनिटं हाय फ्लेमवरती परतवून घेतल्यानंतर आता झाकण ठेवून लो फ्लेमवर चिकन शिजायला ठेवले. एक 10 मिनिटं चिकन छानपैकी शिजलं जातं. तोपर्यंत इकडे तांदूळही शिजवून घेऊयात. तांदूळ शिजवण्यासाठी पाण्यामध्ये सगळे खडे मसाले, लवंग, मिरी, दालचिनी, मोठी वेलची, छोटी वेलची आणि शहाजिरी घातली होती. त्याचबरोबर तांदूळ घालून घ्यायचा आणि 1-2 चमचे तेल घालून घेतले. तेल घातल्यामुळे तांदूळ आपला छान मोकळा सुटसुटीत होतो आणि त्याचबरोबर लिंबूही पिळून घ्यायचं. लिंबू पिळल्यामुळे तांदळाचा कलर पांढरा शुभ्र असा राहतो. त्यामुळे कोणताही तांदूळ शिजवताना आवर्जून त्यामध्ये लिंबू पिळा. आता मोकळा सुटसुटीत असा हा तांदूळ आपण शिजवून घेणार आहोत. एक 5 ते 6 मिनिटानंतर झाकण उघडून बघूयात. छानपैकी चिकन आपलं शिजतंय. जो काही पाण्याचा अंश होता तो बऱ्यापैकी कमी झालाय. तुम्ही बघू शकताय सुरुवातीला किती पाणी दह्याला सुटलं होतं, आता बऱ्यापैकी पाणी दह्याचं आटलं गेलंय आणि छानपैकी तेल सुटायला सुरुवात झाली. या तेलामध्ये चिकन इतकं छान शिजलं जातं, त्यामुळे चिकनचा फ्लेवर खूप
छान येतो। चिकन शिजत असताना तांदूळही मी कितपत शिजत आलाय ते बघतीये, कारण चिकन बरोबर तांदूळ इथे आपल्याला फक्त 70 ते 80% शिजवून घ्यायचंय, खूप जास्त शिजवायचं नाहीये, कारण राहिलेला आपल्याला 30% तांदूळ पूर्णपणे बिर्याणीमध्ये शिजवून घ्यायचंय, लेअरवरती शिजवून घ्यायचंय। चला, चिकनही छानपैकी इथे रोस्ट झालंय आणि बऱ्यापैकी शिजलं गेले, जवळजवळ 50 ते 60% चिकन इथं छान शिजलं गेले। राहिलेलं चिकन हे दममध्ये आरामात शिजलं जातं, त्यामुळे मी इथे फक्त 60% चिकन शिजवून घेतले। आता चिकनला जे काही तेल सुटले ते तेल मी थोडंसं बाजूला काढून घेतले, साधारण 2 पळ्या तेल वरती काढले, जेणेकरून हे तेल आपल्याला वरती बिर्याणीच्या लेअरिंग चिकन मधलं बऱ्यापैकी सगळं पाणी छान आटून गेले। आता यामध्ये तांदूळ शिजवल्यावरती जे पाणी राहिले पॅन मध्ये ते पाणी यामध्ये घालून घ्यायचे, साधारण 3 ते 4 पळ्या पाणी मी घालून घेते, कारण आता यामध्ये आपल्याला भाताचं लेअरिंग करायचे, त्यावेळेला खाली पाणी असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर चिकन मात्र खाली लागू शकते। आता या पाण्यामध्ये, या गरम पाण्यामध्ये चिकन आपलं शिजणारही आहे आणि दमही छान बसणार आहे, त्यामुळे आवर्जून पाणी घालून घ्या, 4 पळ्या पाणी घालून घ्या। जर तुम्हाला भाताचं पाणी घालायचं नसेल तर साधं पाणी गरम करून घातलं तरीही चालेल। त्यानंतर तळलेला कांदा घालून घ्यायचा, तळलेला कांदा घालण्या अगोदर सिझनिंग बघून घ्या, चिकन मध्ये मीठ कितपत आहे ते, तुम्हाला जर वाटलं मीठ कमी आहे तर त्या स्टेजला तुम्ही मीठ त्यामध्ये ऍड करू शकता, कारण नंतर दम दिल्यानंतर तुम्ही सिझनिंग अजिबातही करू शकत नाही। कांदा घालून घ्यायचा, त्यानंतर तांदूळ छानपैकी शिजवलेला हा घालून घ्यायचा, त्यावरती बिर्याणी मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा, परत कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा घालायचा आणि हे जे काही तेल आपण ठेवलं होतं ते वरून घालून घ्यायचं। दुसऱ्या लेअरला ही सेम प्रोसेस करायची, दुसऱ्या लेअरला हे राहिलेलं सगळं तेल घालून घ्यायचं। या तेलामध्ये जो काही फ्लेवर आहे ना बिर्याणीचा, तो सगळा उत्तीर्ण करून झाले। आता पॅक झाकण, जे काही पातेल्यावरती पॅक झाकण बसतं ते ठेवा, वरून थोडंसं ओझं ठेवा, एक 3 ते 4 मिनिटं गॅसवर असंच पातेलं ठेवा आणि 3 ते 4 मिनिटांनंतर गरम तव्यावरती पातेलं एक 15 ते 20 मिनिटासाठी दमला ठेवून द्या। 20 मिनिटांमध्ये राहिलेलं चिकनही शिजलं जातं आणि खूप सुंदर असा दमही आपल्या भाताला भेटतो। तोपर्यंत घेऊयात कोशिंबीर करून। दह्यामध्ये काकडी, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना या सगळ्या गोष्टी अगदी बारीक चिरून घातल्यात, त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर मीठ आणि 1 पाव चमचा साखर घालून घेतली। बिर्याणी बरोबर ही कोशिंबीर काकडीची अतिशय छान लागते, साधी सिंपल परंतु चवीला अतिशय छान अशी कोशिंबीर तयार झाली आहे। आणि बिर्याणी तर आपली इतकी छान होते, जसजशी बिर्याणी होत आली तसं घरामध्ये इतका सुंदर सुगंध दरवळत होता की काही विचारायलाच नको। ही बिर्याणी तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही यामध्ये खूप जास्त मसाले घातलेले नाहीयेत किंवा लाल तिखट हळद घातलेली नाहीये। नेहमी बिर्याणी म्हटली की आपल्या डोळ्यासमोर लाल भडक अशी ही बिर्याणी येते, परंतु ही इतकी सुगंधी आणि फ्लेवरफुल बिर्याणी तुम्ही याआधी कधीही खाल्ली नसेल तर एकदा नक्की नक्की करून बघा। अल्टिमेट अशी बिर्याणीची ही रेसिपी आहे, एकदा खायला बसाल ना तर हातच थांबत नाही, इतकी सुंदर अशी बिर्याणी तयार होते। चला, बिर्याणी इथे मी छानपैकी सर्व करून घेतलीये। कशी वाटली आजची व्हाईट दम बिर्याणी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा, म्हणजे या बिर्याणीची चव मी सांगते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे तुम्हाला अनुभवायला भेटेल। ही बिर्याणी खाल्ल्यानंतर तुमचा विश्वासच बसणार नाही की कोणतेही लाल तिखट किंवा जास्त गरम मसाल्यांशिवाय आपण ही बिर्याणी बनवली। बिर्याणी मसाला तर अगदी नावापुरता वरती तांदळावरती फक्त स्प्रिंकल केला होता। चला, कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।